तासगाव धाकोरे परिसरात आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अवैध मांस वाहतूक करणारा संशयित व त्या संशयिताला पकडण्यासाठी पाठलाग करणारे शिवप्रतिष्ठानचे धारकरी नील प्रभू झांटे व रूपम प्रभू झांटे यांच्यात एक थरारक घटना घडली आहे। संशयास्पद मांसाची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीनं त्याचा पाठलाग करणाऱ्या नील प्रभू झांटे या तरुणाच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। शिरोडा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल दीपा मटकर, हवालदार प्रसाद कदम, वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल भगवान चव्हाण व त्यांचे सहकारी तसेच शिरोडा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांका टिकोरे, मळेवाडचे सुनाद बाळगे, वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत संशयिताला पकडून शिक्षा देण्याची मागणी केली। संबंधित संशयित हा या परिसरात सातत्यानं अवैध मांस तस्करी करत असल्याचा त्यांना संशय होता। यापूर्वीही अनेकदा त्याचा पाठलाग करण्यात आला होता। पाठलाग सुरू असताना आरोपीनं आपल्याकडे असलेले संशयित मांस धाकोरे येथील मारुती मंदिर शेजारील शेतकरी उदय कृष्ण मुळीक यांच्या काजू बागेत टाकून फरार झाला। सदरी घटना समजता धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक, निलेश मुळीक, ओंकार प्रभू, श्रीराम प्रभू राडकर, पंचायत समिती सदस्य तथा भाजप जिल्हा चिटणीस महेश धुरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जप्त केलेले हे मांस नेमके कशाचे आहे हे अद्याप अधिकृतपणे सिद्ध झालेले नाही। पोलिसांनी हे मांस ताब्यात घेतले असून ते तपासणीसाठी कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले।